बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूरमध्ये काँग्रेसनं बॅनरबाजी केलेली आहे। पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपमध्ये असलेले मंत्री आणि आमदारांचे बॅनरवर फोटो दिसतात। युवक काँग्रेसचे महाराष्ट्र महासचिव अक्षय हेटे यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहे। तर युवक काँग्रेसच्या सर्व माजी सहकार्याचे नागपुरात स्वागत असं बॅनरवर लिहिलेलं आहे। यावरून राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर जे नेते पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि त्याच्यानंतर ते सध्या आहेत भाजपमध्ये किंवा सत्ताधारी पक्षामध्ये आणि ते मंत्री झालेले आहेत, आमदार झाले आहेत, अशांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलेलं आहे। तर राहुल गांधी यांचा सुद्धा फोटो आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। दरम्यान सध्या नागपूरमध्ये अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि त्यामध्ये केलेली ही जी बॅनरबाजी आहे त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। काँग्रेसकडून जे बॅनर लागले त्याच्यामध्ये जे सध्या काँग्रेसमध्ये आहेत आणि आमदार झाले आहेत अशाही नेत्यांचं स्वागत करण्यात आलं आहे, अभिनंदन करण्यात आलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे आपल्यासोबत थेट नागपूरवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? नागपूरमध्ये आजपासून अधिवेशन सुरू होत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस ज्यांचे जास्त आमदार निवडून आले नसले तरी देखील बरेचसे जे नेते आहेत त्यांचा आउटगोईंग झालेला आहे आतापर्यंत या मागच्या 10 वर्षांमध्ये आपण बघितलं तर। आणि अशा नेत्यांचं जे माजी नेते होते किंवा आजी नेते आहेत जे मोठ्या पदावर पोहोचलेत त्यांचं या ठिकाणी कौतुक करणारे बॅनर लागलेले आहेत। नेमकी कोणाकोणाची नावं इथं दिसत आहेत आणि कशा पद्धतीने ही बॅनरबाजी करण्यात आली आहे? अगदीच परा अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि काँग्रेसकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अगदी विधान भवनाच्या समोरच जे आहे ते बॅनरबाजी करण्यात आली आहे। आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर या ठिकाणी वरती पाहू शकतो की भारतीय युवक काँग्रेसच्या सर्व माजी सहकार्याचे व मान्यवर आमदारांचे हिवाळी अधिवेशनानिमित्त संत्रानगरी स्वागत असा आशय वरती दिलेला आहे। त्याचबरोबर राहुल गांधींचं फोटो जे आहे ते या बॅनरवर दिला गेला आहे आणि आपणच हे नेतृत्व घडवलं असं यावर आशय देखील लिहिण्यात आलेला आहे। सोबतच आपण पाहू शकतो की बॅनरवर विश्वजित कदम असतील, सत्यजित तांबे, अमित जनक आणि भाजपचे आमदार समीर मेघे यांचा देखील फोटो जो आहे तो आता बॅनरवरती एकूणच या ठिकाणी दिसून येत आहे। कारण की आपण पाहायला जर गेलं तर आणि विशेष म्हणजे त्यांच्या नावासमोर जे आहे ते पूर्वी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याकडे कोणते पद होते तर त्याचं माजी शहर अध्यक्ष नागपूर शहर युवक काँग्रेस असं आमदार समीर मेघे यांच्या फोटोच्या खाली जे आहे ते लिहिण्यात आले आहे। त्यामुळे कुठेतरी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे आहे ते त्यांना आठवण करून दिली जात आहे की तुम्ही पूर्वी काँग्रेसमध्ये होता आणि एका प्रकारे जे आहे ते त्यांना डिवचण्याचा जो प्रयत्न जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून एकूणच या ठिकाणी केलेलं पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे जे अक्षय हेटे महासचिव आहेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे त्यांच्याकडून जे आहे ती बॅनरबाजी करण्यात आली आणि एकूणच आपण पाहू शकतो की अधिवेशनाचा पहिला दिवस असणार आहे। नागपूरमध्ये बोचरीत थंडी आहे आणि या पद्धतीने काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली। नक्कीच आजचा जो दिवस आहे अधिवेशनाचा पहिला दिवस जो आहे तो अतिशय तापणार असल्याचा संकेत जो आहे तो एका प्रकारे काँग्रेसकडून या बॅनरबाजीवरून एकूणच दिसून येत आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, या ठिकाणी वातावरण तापण्याची शक्यता आहे त्यामुळे याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।